नारायणी, ते गोरख काका मला माझ्या सुंदरकडे सोडणार आहे, ते पण आत्ता लगेच. काय काका काय बोलते ही? आणि हे सगळं कसं शक्य आहे? का शक्य नाही? अरे हिला घेणार आणि जाणार. मला काय भीती आहे की काय कोणाची? हिला सुंदरकडे सोडून काही उपयोग नाहीये. तो हिला प्रोटेक्ट नाही करू शकत आणि तो तात्याशी पण नाही लढू शकत. मग आपण होत ना, आपण प्रोटेक्ट करू हिला. अजून किती दिवस? 24 तास फक्त हिच्याकडे लक्ष ठेवणं आपल्याला शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला परिस्थिती बदलायलाच पाहिजे. तात्याही अजून काही गप्प बसलेलं नाहीये. ज्या दिवशी हिला आपण गावाच्या बाहेर सेफली पाठवू तेव्हाच हा विषय आपल्यासाठी इथे संपला. कोण आहे नक्की ही मुलगी? आणि दादा काढत असलेलं चित्र आणि हिचा चेहरा यात एवढं साम्य काय? हा योगायोग आहे का खरंच त्या चित्राचा आणि त्या मुलीचा काही संबंध आहे? या मुलीच्या येण्यानं जर पुन्हा 20 वर्षापूर्वीच्याच घटना घडल्या तर? नाही नाही, काही झालं तरी दादा, वहिनी आणि नागनाथ कोणाच्याही नजरेला पडायच्या आत या मुलीला इथून बाहेर काढली पाहिजे. तू या रात्रीचं इथं काय करतोयस? अहो असं काय करताय गोरख दादा? आवाज आपली सभा नाही का? समजानं म्हसोबाच्या माळ्यावर बोलवलं म्या. किती जण जमले? असतील बघा 100-1 जण. या इकडच्या गडबडीत विसरूनच गेलो होतो मी. काय म्हणजे तू उद्यापासून घरी नसणार आहेस? मग इकडचं काय करायचं? आनंदीला कुठे ठेवायचं? त्याची एवढी काळजी करू नकोस. ती बाहेरून कडी लावून घेतली आणि तसंही माझ्या खोलीत जायची हिंमत नाहीये कोणाची. आणि सकाळी येतोच मी परत, तेव्हा बघू. काळजी. ठीक आहे. नॅन्स, काय झालं? काय म्हणाला काका? गोरख काका बाहेर चाललाय. व्हॉट? अगं म्हणजे आनंदी रूम मध्ये एकटी जाणार? हो. आधी तुझ्या वाड्यामध्ये तमाशावलीला पोलीस ना, तिला बाहेर काढ आधी. आजपर्यंत गोळ्या घालून तुला ठार नाही केला, तुझं नशीब समज. तुझं तोंड बघायची हौस नाही मला, पण त्याची हिंमत कशी झाली? विष्णू, हक्काने हाक मारली म्हणून, नाही तर आतापर्यंत पोत्यात घालून फेकला असता. आता माझं काही खरं नाही. मारून टाकणार मला. काय पण येड्यासारखं बोलू नको. दादा किती बी डेंजर असला ना तरी या वाड्यात त्याचं काय पण चालत नाही. अरे पण तो आलाय ना आता इथं. मला घेतल्या बिगर कसं जाईल तू? घाबरू नको, मी आलोच. आणि इकडनं बघत राहा, बाहेर नको पडूस. बाहेरून पण मी कडी लावीन आणि आल्यावर मी उघडी ना, आलोच.